अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक आणि जीवनात उपयोगी येणारे संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वांच्या अगोदर मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण सर्वात मोठी प्रार्थना हीच करायची आहे की स्वामी समर्थ आम्हाला सगळ्यांना सुखी आणि आनंदी आणि निरोगी ठेवा। हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे। कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात। आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याचाही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। म्हणून नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या। स्वामी सांगतात, ज्यात व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशांची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचे दर्शन घडत कधीच नसते। म्हणून माणुसकी जपायची असेल तर नक्कीच गरिबाच्या घरात माणुसकी तुम्हाला नक्कीच सापडेल। आणि आपण किती समजूतदार आहोत हे पाहायचं असेल तर वाईट वेळात आपण किती प्रगती केली ते नक्कीच तुम्ही पाहायला पाहिजे। म्हणून माणूस वर्तमानातल्या सुखाचा लाभ सोडून भूत चुका आणि भूतकाळातल्या आणि भविष्याच्या चिंतेत नुसताच जीवन व्यतीत करत असतो। एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे हे समजून घेतलं पाहिजे। पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेला माणूस आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरे जात असतो। आणि हे मात्र निश्चित आहे। म्हणून कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजांपेक्षा मोठा असतो। म्हणून तुम्ही कष्ट हे अगदी मनापासून केले पाहिजे। आणि भरपूर वेळेस तुम्ही कष्ट करत असताना तुम्हाला कोणी बघणार नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे कष्ट एक ना एक दिवस सर्वांसमोर येतील आणि सर्व म्हणतील, वा तुम्ही करून दाखवलं। जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ नक्कीच तुम्ही ठेवले पाहिजे। आणि आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो। जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि भरपूर काही गोष्टींचा विचार केला तर नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा आणि वाईटपणा येणार नाही। कोणी कितीही जवळचं असलं तरी पाठीमागे वाईटच बोलतोच। आणि आठवणींचे बंद तोडणे इतके सोपे नसते। म्हणून काही माणसे हृदयात रक्तासारखी राहतात, मग ते सोडून गेल्यावर त्यांची जाणीव नक्कीच आपल्याला होत असते, पण त्यांना कशाचेही दुःख राहत नाही। म्हणून तुम्ही माणुसकी जपायला शिका आणि माणसं जपायला शिका। एकदा माणूस निघून गेला की तो परत येत नसतो। सत्य सिद्ध करायला आपण पुरावा लागतो, म्हणून पुरावा जवळ तुम्ही बाळगत चला। जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर आपल्याला चांगल्या कर्माचे फळ असते किंवा मग कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते। म्हणून स्वामी म्हणतात, जेव्हा माणसांची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात। म्हणून फायदा संधीचा घ्या, माणसाचा नाही। स्वामी म्हणतात, आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्तीत जास्त जवळ जायचं नाही। एकतर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही। बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते की ऐकणाऱ्याला मनावर शब्दांच्या त्याचा काय परिणाम होतो। ते मग कमी लोक असावेत पण आपले असावेत। आयुष्य म्हणजे तमाशा थोडीच आहे की गर्दी पाहिजे हसत जगा। म्हणून आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही हे लक्षात घ्या। वाईट वेळेत सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळात साथ देऊन चांगली वेळ तुम्हाला आणून दिली ना, त्यांचे उपकार कधी विसरू नका आणि त्यांची मोल कधी विसरू नका। स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही, त्यासाठी सावधान राहा। कारण जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा आपल्याला पोहोचू शकत असतात। आणि हे मात्र निसर्गाचा नियम आहे आणि ते निश्चितच तसे घडणार आहे। यावर तुम्ही निश्चित अनुभव घेतला पाहिजे। आणि एखादा विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो। आणि सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होत असते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच सुख होतं। म्हणून खुश राहायचं असेल तर समोरच्याचे सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं, येडा आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या,
कुणालाही तुम्ही तोंडावर बोलले तर त्याला वाईट वाटत असते आणि वाईट बोलणारेच खरे असतात, म्हणून हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण ते समोरच्याला समजत नाही, म्हणून वयाला सुद्धा लाजवेल इतके अनुभव दिले आहेत आयुष्याने, आणि असेच अनुभव तुम्ही घेत चालले पाहिजे आणि आयुष्य जगत राहिले पाहिजे. कुणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कुणाच्या बोलण्याने झुरत बसू नका. आपलं आयुष्य थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो जळेल, मग सोडून द्यायचा त्याच्यावर विषय. नशिबात आणि मनात फरक फक्त एवढाच आहे, जे नशिबात असतं ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते नशिबात नसतं. म्हणून जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल, हे लक्षात घ्या. आणि गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून तुम्ही जगायला हवं. कधी कधी अति विचार करून आपण अशा काही गोष्टींचा विचार करत त्रास करून घेतो जे अस्तित्वातच नसतात. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण लोकही फक्त वाईट काळात आपल्याला टोमणे मारतात, नावं ठेवतात, पण चांगल्या काळात ते आपल्या उपस्थितीला टाळी वाजवत असतात. आणि हे मात्र तितकंच खरं आहे. समोरच्याचं इंटेन्शन समजून न घेता तुम्ही स्वतः तर्क काढले की गैरसमज होतात, आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून काही लोक असतात की जे कायम लक्षात राहतात आणि कायम आठवणीत राहतात. यार पण कारण या वर्षात विश्वासघात पण त्यांनीच केला ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला होता. म्हणून कुणावरही पूर्णपणे विश्वासून राहू नका. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही, आणि मौनासारखे उत्तम साधन नाही. म्हणून कोणालाही स्वतःचे दुःख सांगताना फार विचार करून बोला, कारण काही माणसं अशी आहेत जी रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी सुद्धा चावत असते. बरं, म्हणून अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. आधाराचे शब्द लक्षात ठेवा. काही वेळा माणुसकी माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा, हे मात्र लक्षात ठेवा. बाळा, दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असे म्हणत जा. मग बघ तू तसाच होशील, कारण हे ब्रह्मांड तुला तेच देते जे तुम्ही बोलत असता. आणि असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. इतक्या मोठ्या मतलबी दुनियेमध्ये तुमच्यासारखे जिवलग भेटले अजून काय पाहिजे. असे मित्र आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. जसे स्वामींसारखे आपल्या आयुष्यामध्ये मित्र आहेत, तसेच आपल्या आयुष्यामध्ये मित्र असायला हवेत. निस्वार्थ वृत्तीचे. स्वतःला नेहमी सांगत राहायचं की बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचंय आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा नक्कीच करायचे आहेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असते, हे मात्र नक्कीच खरं आहे. आणि म्हणून कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तोच तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कालच्या भांडणामुळे आजचं बोलणं थांबलं नाही पाहिजे. एवढं नातं घट्ट राहिलं पाहिजे, आणि अशी नाती जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. विषय तिथे सोडून द्यावा जिथून स्वतःला त्रास होणं बंद होतं आणि सुरू होतं. म्हणून स्वतःचा आधार स्वतः असणं हे की नको तिथे खचून जाणं कधीच नशिबात येत नाही. आणि कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी कोण, आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल आणि तुम्हाला समजून जाईल की आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपल्याला सर्व काही करायचं आहे. म्हणून कोणावर आपण अवलंबून चालणार नाही आणि अवलंबून राहून जमणारही नाही, हेही तितकंच नक्की खरं आहे. म्हणून मित्रांनो, माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अहंकार मग अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसणं मिळत नाही आणि ते स्वतःलाच निर्माण नक्कीच करावे लागतात. म्हणून सतत दुःखाचा विचार करत राहिलं की समोर आलेले सुख सुद्धा दिसत नाही आणि देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जावं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसंच ऐकणाराही देखील असावा लागतो. म्हणून तुम्ही तसे देवाचे ऐकले पाहिजे. मग देव तुम्हाला नक्कीच लीला दाखवेल आणि चमत्कार नक्कीच करेल. तेव्हाच ज्ञानाचा विकासही होत असतो. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मानसन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत असते. चुकीचे लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. आणि भेटावंसं वाटलं तर माणूस आता सातारा पलीकडून नक्कीच सुद्धा भेटायला येतो, पण भेटायचं नसेल तर रस्त्याच्या पलीकडे उभा असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष करतो. म्हणून माणसाच्या आयुष्यात संकटे आली नाही तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही. मग ऊन पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे, हे तितकंच खरं आहे.
प्रत्येकाला तितकंच महत्त्व द्या, तितकंच महत्त्व ते तुम्हाला देतात. जास्त महत्त्व द्याल तर स्वतःची किंमत नक्कीच तुम्ही कमी करून घ्याल आणि त्याच्या मनात तुमची किंमत काहीच नसेल. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून काहीच उपयोग होत नाही. मग चालणं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं. कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नाहीत. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं असतं. काही फरक नाही पडत तुमच्या मनात काय चाललंय, होणार आहे तेच आहे. आणि जे देवाच्या मनात चाललंय, म्हणून जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे आणि जे चाललंय ते चांगल्यासाठी चाललंय, असा आपण निरार करून नक्कीच विचार चांगला केला पाहिजे आणि असा विचार करून जगात जगलं पाहिजे. नक्कीच आपण आपलं चांगलंच होणार आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. म्हणून काळजी त्यांची करायची असते जे आपली काळजी करत असतात. आपण चुकतो कुठे माहिती आहे का? आपण अशा लोकांची काळजी करतो जे ऑलरेडी दुसऱ्या कोणाची काळजी घेण्यात बिझी असतात. म्हणून जे जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल ना, तर सुखाचा चेक कधीही तुमचा अजिबात बाउन्स होणार नाही. आणि हे तितकंच खरं आहे. म्हणून प्रेमाने नुसतं गोड बोलू नका, तर प्रेमाने वागाही. दरच नात्याला जिव्हाळा टिकून राहतो. म्हणून जर तुम्ही चुकत नसाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त शांत राहून स्वामी नाम जपत राहा. वेळ काळ स्वतः साक्ष देईल आणि स्वामींची लीला तुम्ही अनुभवाल. म्हणून कर्म करत जा, अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि असं स्वामी सांगत आहेत. आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून फक्त म्हणत चल, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते, पण भाकरीचं पीठ हे प्रत्यक्ष घरातच सारखंच असतं. आणि म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये, एवढंच लक्षात ठेवावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो, तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. जीवनासाठी एक व्यक्ती किंवा जीवनासाठी एक धडा. म्हणून अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व काही चांगलं होईल. आणि ज्या दिवशी जबाबदारीची ओझं खांद्यावर येत ना, त्या दिवसापासून रुसायचं आणि थकायचा अधिकार आपला संपत असतो. आणि म्हणून संयम ठेवा, हे दिवसही निघून जातील. आणि जे लोक आज तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत आहेत ते उद्या तुमची वाट पाहतील. आणि चुकीच्या वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याचंही किंमत आपल्याला मोजावी लागत असते. आणि हेही तितकंच खरं आहे. मग तो व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो. आणि साकारला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. म्हणून आपण अशी आपल्याला भूमिका साजरी करावी लागते. दुःख काही क्षण किंवा काही काळ राहते, पण दुःखात साथ देणारा मात्र मनात जागा करून राहतो. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. व माणुसकी जिथे जन्म घेते ना, तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच टिकून राहत असते. म्हणून वास्तव नक्कीच असते सुद्धा, पण परमेश्वरावर आपण नितांत भक्ती ठेवली पाहिजे. आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप प्रेम करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणे आणि आपण देखील विशेष आहात हे विसरणे. कोणत्याही व्यक्तीला चुकीचा समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्ध गैरसमज तिथे संपून जातील आणि आपण भरपूर काही आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळून जातील. म्हणून अर्थपूर्ण शांतता कधी निरर्थक बडबडीपेक्षा लाख पटीने मोठी असते. म्हणून योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला योग्य वागणूक त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. म्हणून नाती झाडाच्या पाण्यासारखी असतात. एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायम निघून जात असते. आणि परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी शाळा परीक्षा असते. कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे. सहन करायची सवय एकदा का झाली ना, की परत दुःख कुणाला सांगायची इच्छा आपली होत नसते. म्हणून मिळवण्यापेक्षा मिळालेले सांभाळून ठेवणं जास्त कठीण असतं, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आयुष्य एकदाच आहे. दुसऱ्यांचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक नक्कीच व्हा. म्हणजे कर्म करत नाही, नक्कीच तेच कायम नशिबाला दोष देत राहतात आणि त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. हे मात्र खरं आहे. इतके पण प्रामाणिक राहू नका की लोक परत परत तुमचा गैरफायदा घेतील. आणि स्वामी सांगतात,
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. म्हणून ते त्यांचे भोग भोगत राहतील आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळे मिळत राहतील. फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा, बस. तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. जीवन जगण्याची कला त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात. म्हणून सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणूनच ही स्वामींची लीला आहे. यात तुम्ही काहीही करू शकत नाही. दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता मग ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही, हे तितकेच खरे आहे. म्हणून कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाब वेगळाच असतो. आणि कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा, हे आपण मागितले पाहिजे. म्हणून राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात आणि आपल्या शेवटपर्यंत साथ देत असतात. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोर आपले असतात. अशा लोकांपासून 4 हात नाही तर 5 पाय लांब राहिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून लांब लागलेली भूक आणि फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्यात जगण्याची कला शिकवत असते. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही कधीही कुणाचीही मस्करी करू नका आणि कुणाच्याही तुम्ही गरिबीवर हसू नका, नाहीतर तुम्हालाही ते दिवस नक्कीच बघावे लागतील आणि कर्माचे भोगे संपत असतात, हे आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. जगातील एक अंतिम सत्य आहे की कोणीच कुणाचं नसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस मळका असलेला चालेल पण तो जळका असू नये, आणि हे निश्चित पाहिजे. म्हणून जीवनातील एक कटू सत्य काहीच नसते तेव्हा आपला अभाव नडतो, आणि थोडेसे असते तेव्हा भाव नडतो, आणि जेव्हा सगळं असतं तेव्हा स्वभाव नडत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, झाडाची पानगळ झाल्याशिवाय त्याला नवीन पालवी सुटत नाही. तसेच आयुष्याचा वाईट दिवस आल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. म्हणून बऱ्याचदा काही गोष्टींचा त्रास आपण करून घेतला तरच होतो, आणि आयुष्याला त्रास देणाऱ्या गोष्टींना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आले पाहिजे. काही लोक तुम्हाला कधीच स्वीकारत नाही, कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते. आणि म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो, आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. चुकीच्या मार्गावर पैसे तर कमावून येतो पण त्या पैशाने सुख काही मिळत नाही, आणि आयुष्याच्या वाटेत तोडतात अपयशाचे खडे, मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करतात. हेच अनुभवाचे धडे. कुणाच्याही दुःखाचं व अनादर करू नये. आणि प्रत्येकजण आपल्याला संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना लपवता येत नाही. म्हणून आपण विठ्ठल रुक्माईचे दर्शन नक्कीच आपण दररोज घेतले पाहिजे. आणि स्वामी म्हणतात की विठ्ठल रुक्माईचे दर्शन तुम्ही नक्कीच घ्या, आणि तुम्ही दर्शन तुम्हाला मी माझ्या रूपात नक्कीच देईन. कारण स्वामी प्रत्येकाला त्यांचे इष्ट देवतेचे दर्शन देत असतात. आणि म्हणून एक म्हणा की भाळी हरीचा गंध लागो, नामाचा छंद घडो, सज्जनांचा संग जीव राहो, आणि विकासात दंग म्हणून एक तुम्ही हे शिकलं पाहिजे. कारण तुम्ही एक गंध लावला पाहिजे आणि नामाचा छंद तुम्हाला पाहिजे. दररोज नामस्मरण करा आणि तुम्हाला सज्जन माणसं नक्कीच भेटतील, आणि तुमचा विकास ही नक्कीच आयुष्यात होईल, असे यातून सांगितलेलं आहे. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेस लागत असते. आणि क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे. आणि जे तुमचं सोबत घेऊन होऊ नये असं वाटतं ते इतरांसोबत कधीच करू नका, हे लक्षात ठेवा. परिस्थितीचे चटके बसल्यावर सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआपच उतरत असते. समजा व्यक्तीसोबत काही मिनिटे चर्चा केलेली की हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते, असं म्हणत असतात. म्हणून काहींना जबाबदारीचे हप्ते फेडायचे असतात, तर प्रत्येक व्यक्तीचे पैसे नक्कीच ते करत संपत नाही. म्हणून आपण माणसाला परक कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. आणि ज्या गोष्टींना अंतच नाहीये त्यांना एखादं सुंदर वळण देऊन सोडून द्यायचं असतं. आणि मित्र डॉक्टरांनी दिलेल्या 8 दिवसांच्या गोळ्यांपेक्षा जिवलग मित्रांसोबत 10 मिनिटं मन मोकळेपणाने मारलेल्या गप्पा या जास्त आरोग्यदायी नक्कीच असतात. म्हणून दगडाचं तर ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी करता येईल. माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाला माणूस बनवता येईल, हे आपण आपल्याला कळलं पाहिजे. आणि खोट्यापेक्षा खरंच स्पष्ट करण्यात फार वेळ लागतो आणि जातो सुद्धा. म्हणून इच्छा पूर्ण झाल्या की माणसाला लोभ वाढत जातो, आणि नाही झाल्या की माणसाचा क्रोध वाढत जातो. हेही तितकंच खरं आहे. तुमचे विचार आणि ध्येय शांत चेहऱ्यामागे झाकून ठेवा.
यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करा, इतरांसोबत नको. कारण तुम्ही जेव्हा इतरांसोबत तुमची तुलना करता तेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर समजत असता आणि स्वतःला कमकुवत नक्कीच समजत असता. म्हणून नातं टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधी उंदळ आणि आंधळ, कधी मुख तर कधी बधीर व्हावं लागतं. आणि आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला, सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. म्हणून देवाने प्रत्येक माणसाला जगण्यासाठी एक तरी कलागुण दिला असतो. दुसऱ्यांचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल. हे खरं आहे आणि हे सत्य आणि हीच नीती आहे आणि हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कुणा वाचून कुणाचं काही थांबत नाही, म्हणून कुणासाठी थांबू नका. आणि कोणी तुम्हाला रोखत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला मध्ये तुम्ही आणू नका. आणि काही बदल हे त्रासदायक असतात, पण ते गरजेचे असतात. श्री स्वामी म्हणतात की तू कितीही मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा नक्कीच राहील. आणि हे लक्षात ठेवा बाळा, आयुष्यात अशा व्यक्तीलाही मदत करा की परतफेड देखील नाही करू शकणार. मदत करण्याचा खरा आनंद यातच असतो. म्हणून आपण मनापासून मदत केली पाहिजे. मला कोणीची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की मग माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि सर्वांच्या आपुलकीचा तो होत असतो. म्हणून आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन घ्यायचो, पण देवाचे दर्शन घेताना समजले नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय. त्याचप्रमाणे स्वामी आपल्याला देवदर्शन घडवत असतात आणि स्वामीच आपले गुरु, माता, पिता सर्व काही आहे आणि सर्व काही आपण स्वामींना मानलं पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणारच. आणि दोन्ही बाजूंनी विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाही. आणि हे निश्चित आहे, समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान देखील असतो. म्हणून दुःखाला अंत नसतो. म्हणून दुःख येत राहणार आणि सुखही येत राहणार. फक्त तुम्ही ते जपायला शिका आणि ते मानायला शिका. मंदिरातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव कळायला पूर यावा लागतो, मग तो पाण्याचा असो किंवा भावनेचा असो. म्हणून आईवर तर आपल्याला आवडत असते, पण म्हणून काही पिल्लांना संध्याकाळ आवडते, मग कारण संध्याकाळी त्याचे बाबा घरी येतात आणि ना त्यामुळे म्हणून आपण आई वडील व सर्व भाऊ बहिणीने आणि स्वामी समर्थांना मानले पाहिजे आणि सर्व काही हे आपले स्वामी आहेत असे मानले पाहिजे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. आणि हे निश्चित आहे, काही काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं, पण सख्या नात्यात ओढा आडवत नाही आणि आढळत नाही. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उच्ची आणि नक्कीच दारूची, पैशांची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो, मग ते नक्कीच ते दिसत असते. आणि मी माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल त्या दिवशी मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल असे स्वामी म्हणत आहेत. आणि आयुष्यात 2-4 पाप करून घे मित्रा, नाहीतर चुकून स्वर्गात जाशील आणि स्वर्गात जाऊन करणार काय जर सगळे मित्र नरकात असतील. आता हा एकदम हसण्याचा मुद्दा झाला आणि हा एकदम लाजीरवाणा जोक झाला, पण तर नक्कीच तुम्ही अशा गप्पा गोष्टी मित्रांसोबत मारल्या पाहिजे आणि आनंदित झाले पाहिजे. आणि आनंदामागे आणि हसण्यामागे नक्कीच चांगलं खूप सुख आणि खुश आहे. आणि म्हणून तुम्ही नक्कीच खुशी होऊ शकतात आणि हे सुख अनुभवून घ्या आणि नक्कीच आनंदित राहा आणि खुशीत राहा. माणूस कितीही जपणार असला तरी त्याला स्वतःचं मन नाही जपता येत. म्हणून प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे. म्हणून असे अनुभव तुम्ही जीवनाकडून घेतलेच पाहिजे आणि प्रत्येक माणूस असे अनुभव नक्कीच घेत असतो. आणि हे अनुभव घेणे हे तितकंच सोयीस्कर आहे आणि अनुभव घेणे ही तुम्हाला जमलं पाहिजे. हे अनुभव तुम्ही जितके घ्याल तितकेच तुम्हाला मला भरपूर काही गोष्टी या आयुष्याकडून शिकायला मिळत असतात. मनाने सगळेच निर्मळ असतात, मनात काय आहे माहिती नसेपर्यंत. म्हणून एकदा का तुमच्या मनात काय आहे हे दुसऱ्यांना माहिती झालं, मग ते तुमचा फायदा घेण्यासाठी तयार असतात आणि फायदा घेता घेता तुम्हाला भरपूर काही गोष्टी ते शिकवून जात असतात. म्हणून ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असतं, नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसं असतं. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकी मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ नक्कीच येत असते. म्हणून पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात, त्यातही बरीच माणसं संस्काराने, दारिद्र्य आणि विचाराने भिकारी असतात. म्हणून चूक ही इतरांना पाठीसारखी असते, म्हणून आपली दिसत नाही आणि दुसऱ्यांची दिसते म्हणून नाती बिघडण्याचे कारण म्हणजे लोक समजतात
कमी आणि समजवतात जास्त, म्हणून ते समजून घेतले पाहिजे आणि समजावून दिले पाहिजे. प्रेम विश्वासू असायला हवं. खोटं तर सगळं जग आहे. शांत आणि स्थिर मन तुमच्या प्रत्येक लढण्याचे ब्रह्म आश्रय आहे. आणि आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी आणि काही माणसं विसरायला हवीत, एवढं निश्चित आहे. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. म्हणून दुर्लक्ष करायला शिका आणि आनंदी राहण्यासाठी दुःख देणाऱ्या गोष्टी किंवा व्यक्ती यांना आयुष्यातून बाहेर काढता आलं पाहिजे. नाहीतर मग मनापासून तरी नक्की तुम्ही काढायला हवं. खरं तर आयुष्य जेव्हा सुरू होतं, जेव्हा सर्व काही आपले आहेत, हा सर्वात मोठा गैरसमज आपला दूर होत असतो. म्हणून आपलं कुणी नाही हे लक्षात ठेवून काम करायला लागा. सर्व काही तुम्हाला अनुभवण्यास येईल आणि दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं तर बऱ्याच गोष्टी नक्कीच तुम्हाला आपोआप मिळून जातील. म्हणून एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतका इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो. म्हणून सगळेच बदलतात. एक दिवस काही मन भरल्याने आणि काही नाहीला नक्कीच जाण्याने हे सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्जबाजारी होतं, हे नक्की आहे. आणि एक हक्काचा खांदा सुद्धा खूप सारं दुःख कमी करत असतो. म्हणून मन व हृदय तोडण्याचा सर्वात मोठं शस्त्र म्हणजे गैरसमज आहे, हे निश्चितच आहे. म्हणून विमानाने बसून हे उंचावर फिरवण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरवण्यात होता. म्हणून आई वडिलांना जपत चला आणि त्यांचे कष्टाचे फळ त्यांना तुम्ही नक्कीच द्या. असलेल्या परिस्थितीत चुका आणि जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही. म्हणून स्वतःच्या मनापेक्षा समोरच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसाची सोबत ही लागत असते. म्हणून मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही, उलट मला त्याचा अभिमान वाटतो. हे खरं आहे आणि मी खूप चुका केल्या आहेत, पण त्यामुळे मी खूप शिकलो आहे, हेही तितकंच खरं आहे. कुणाची सवय लावून घेताना विचार करा. एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही नशेपेक्षा भयानक असते आणि ती सुटत देखील नाही. म्हणून सर्व म्हणतात प्रेम एकदाच होतं, पण यार पाहतो तिला जेव्हा जेव्हा पडतो प्रेमात तिच्या तेव्हा तेव्हा. असंच प्रेम आपण स्वामींसोबत ठेवलं पाहिजे आणि स्वामींवर एकदा प्रेम करून बघा. स्वामी तुमच्यावर निस्वार्थ वृत्तीने प्रेम करतील आणि तुम्हाला काही देण्याची आणि काही घेण्याची स्वामींकडून गरज नक्कीच पडणार नाही. म्हणून वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नाही, हे लक्षात घ्या. आणि कागदांना पिन मारले की एकत्र होतात, माणसांना पिन मारले की ते वेगळे होत असतात. म्हणून समर्थक कोणाचेही कट्टर समर्थक अथवा कार्यकर्ते होण्या अगोदर स्वतःच्या घरचे चांगले करते धरते व्हा. सर्व काही मिळेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर अनुभवता येतं. कारण कमावलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू होत असतं. म्हणून आशा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. वरच्या वर्षात दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा. मूर्तीतल्या देवी सोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजगोळी येत नाही आणि हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, सुखामध्ये तू पुढे चालत राहा, पण दुःखामध्ये मी तुझी ढाल असेल अशी आपली मैत्री असावी. असे मित्र तुम्ही नक्कीच जपायला हवे, हे लक्षात घ्या. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआपच आपले मन आणि विचार दोन्ही स्वच्छ होत असतात. फक्त चुका मान्य करायची हिंमत असली पाहिजे. आणि प्रेम तुम्ही नक्कीच स्वामींवर करा. म्हणून धोका भेटण्याचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही. नशिबात तर माहीत नाही, पण कष्ट केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळणार, हे तितकंच खरं आहे. परिस्थिती कशीही असू द्या, मग मनाचा माळ बांधता आला पाहिजे. आणि मी टेन्शन नाही घेत, टेन्शननेच मला दत्तक घेतलंय असं आपण म्हणत असतो. असं अजिबात म्हणू नका आणि चांगल्या मनाने चांगला विचार करा. चांगलीच लोक तुम्हाला मिळतील आणि तुमचं चांगलंच होईल. सोसली की एकतर्फी येतील नाती, ना होती ती माणसं जी वाटली माझी. म्हणून कोणीच कोणाचं नसतं, हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायला शिका. म्हणून ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती जर नशिबात नसेल तर आपल्याहून गरीब कोणी नसतं. अनुभव जेथे तुमचं असणं नसल्याबरोबर असतं तिथेच तुमचं नसणं चांगलंच असतं. आणि किती जरी प्रश्न एक दिवस सरळ ठीक होईल या आशेवर सोडून दिलेत, म्हणून आयुष्यात सगळी नाती नकली असतात. मग वेळ आली की सगळी आपोआप साथ सोडतात आणि आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत असतात, एक आईचा मायेचा हात आणि एक बापाची साथ. म्हणून मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणीव होते आई बाबांचा आनंद महत्वाचा आहे. म्हणून माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली नेहमीच काळी असते. म्हणून मी सर्वोत्तम आहे या आत्मविश्वास आणि मीच फक्त आहे हा अहंकार माणसाला डुबवून नेत असतो
आणि हेही तितकेच खरं आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. माणूस अहंकार आणि गर्व कधी करू नका आणि जी स्वामींची सेवा मात्र तुम्ही नक्कीच करा आणि स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. जेवढा जास्त स्वामींवर विश्वास ठेवला तेवढा जास्त तुम्हाला स्वामी नक्कीच लीला आणि चमत्कार दाखवतील. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवायच्या असतात आणि त्या तुम्ही मिळवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला आकर्षणाचा सिद्धांत काय आहे ते माहिती पाहिजे आणि ते माहिती असलं की तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आकर्षणाचा सिद्धांत हा त्या कंदिलातील राक्षसासारखा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवे असेल ते तुमच्याकडे आकर्षून घ्यायला तो तुम्हाला मदत नक्कीच करेल. म्हणून आकर्षणाचा सिद्धांत आपण एका छोट्याशा रूपक कथेतून समजून घेऊया. आता अशी कल्पना करा की तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा तुमच्या स्वतःच्या मालकीचा एक जादुई राक्षस तुमच्याकडे आहे. मला खात्री आहे की असा राक्षस आपल्याकडे असणे हे तुम्हाला नक्कीच आवडेल. ठीक आहे, आता मात्र तुमची इच्छा पूर्ण होण्याच्या बेतात आहे आणि या विचारात सहाय्याने तुमच्याकडे तुमचा असा स्वतःचा मालकीचा एक राक्षस असू शकेल आणि हा राक्षस तुम्हाला जे हवे ते देईल. पण असा राक्षस आहे कुठे, तो कुठे लपलाय ते आपण एका लहानशा गोष्टीतून समजून घेऊया. ही गोष्ट असे या राक्षसाची आहे की ज्याच्याकडे आपल्या मालकीची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची शक्ती आहे आणि जे लोक या राक्षसाच्या शक्तीचा दुरुपयोग करतील अशा लोकांपासून त्या राक्षसाला लपवून ठेवावे आणि जे लोक या राक्षसाच्या मदतीने काही चांगले कामे करतील त्यांना हा राक्षस उपलब्ध करून द्यावा अशी देवाची इच्छा होती. पण या राक्षसाला कुठे लपवून ठेवावे असा प्रश्न देवाला पडला. बऱ्याच वेळा विचार केल्यावर देवाला एक सुरेख जागा सापडली. देवाने तो शक्तिशाली राक्षस माणसाच्या आतमध्ये त्याच्या अंतरंगातच लपून ठेवला. देवाला ते पक्के ठाऊक होते की बहुतेक माणसे आपल्या भोवताली आपले यश आणि आनंद शोधतील पण ते स्वतःच्या अंतरंगात कधीच डोकावून पाहणार नाहीत. म्हणून एकूणच प्रत्येकाच्या अंतरंगात जादुई राक्षस लपलेला असतो. हे एक आश्चर्यकारक सत्य आहे. याला आज आकर्षणाचा सिद्धांत असे म्हणतात. म्हणून नियतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुमच्या अंतरंगातील राक्षसावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आजवर मिळालेले यश, वैभव मी माझ्या मालकीच्या राक्षसाला आकर्षणाच्या सिद्धांताला अर्पण करतो. हा नियम जर मी वापरला नसता तर कदाचित माझी व्यर्थ धडपड अजूनही सुरूच राहिली असती असं ते लेखक म्हणत आहेत. आणि मी या जादुई राक्षसाबद्दल जेव्हा ऐकले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी त्याचा वापर माझ्याच विरुद्ध करीत होतो आणि कितीही मेहनत घेतली, कष्ट केले तरी मी माझे अपयश, वाईट आणि चुकीचे संबंध मी माझ्याकडेच आकर्षून घेत होतो आणि यामुळे प्रत्येक वेळी दुःखच माझ्या पदरात पडत असे. माझी तब्येतही बिघडायला लागली. मी एक सामान्य माणूस होतो पण माझी स्वप्ने मात्र आकाशाला गवसणी घालण्याची होती आणि त्यानुसार मला ते मिळत गेलं आणि तो आकर्षणाचा नियम मी लागू करत गेलो आणि आकर्षणाचा नियम मला भरपूर काही पुढे घेऊन गेला. आपल्या आयुष्याची जादूची ही फक्त सुरुवात होती. तुम्ही आकर्षणाचा नियम नीट समजून घेऊन योग्य प्रकारे वापरला तर तुम्ही तुमची कोणतीही कल्पना प्रत्यक्षात आणू शकता. हा आकर्षणाचा नियम मी इंदूला समजावून सांगितला आणि आम्ही दोघांनी तो वापरायला सुरुवात केली आणि नक्कीच त्या नियमानुसार आम्हाला भरपूर काही गोष्टी या मिळत गेल्या. म्हणून आकर्षणाच्या सिद्धांताच्या क्रियेमागचे विज्ञान आहे. जादू हे केवळ विज्ञान आहे जे अद्याप आपल्याला नीटसे समजले नाहीये आणि ते तुम्ही नीटसे समजून घेतले की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतील. म्हणून प्रत्येक किमये मागे किंवा जादू मागे एक विज्ञान असते आणि लोकांना जेव्हा एखादी गोष्ट कळत नाही तेव्हा ते त्याला किमया आणि जादू म्हणतात. अर्थात ती किमया कशी घडली, कशी घडते हे त्यांना कळले की त्यांना ते विज्ञान म्हणतात. या संदर्भात आपण काही उदाहरणे पाहूया. प्राचीन काळी ज्या कोणाला औषधाचे ज्ञान असेल त्या व्यक्तीला जादूगर म्हणत असत कारण लोकांना औषधामागचे विज्ञान कळत नसे. काही दशकांपर्यंत मी जर तुम्हाला सांगितले असते की मोबाईल फोन हातात घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातलं व्यक्तीशी संपर्क साधू शकता तर तुम्ही त्याला जादूच म्हटले असते. साधारण 20 वर्षापूर्वी स्पर्शावर आधारित तंत्रज्ञान ही एक दंतकथा आहे असे लोकांना वाटत होते कारण त्यामागचे विज्ञान त्यांना कळत नव्हते. आता ते सारे तुमच्या हातात टच फोन आणि स्मार्टफोन म्हणून विसावले आहे. म्हणून जर मी तुम्हाला म्हटले की काही वर्षांनी तुम्हाला माहिती तंत्रज्ञान सरळ तुमच्या मेंदूत उतरवून घेता येईल तरच तुम्ही त्याला दंतकथा किंवा जादू म्हणाल. एकूणच एखादी गोष्ट कशी काम करते, त्याचे स्वरूप काय आहे हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपण त्याला विज्ञान संबोधतो आणि कालची जादू हे आजचे विज्ञान असते तर आजची जादू हे उद्याचे विज्ञान आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून
अगदी त्याचप्रमाणे आपल्याला असे म्हणता येईल की आकर्षणाचा सिद्धांत कसे काम करतो, आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा त्यातली शास्त्रीयता तुम्हाला कळेल. आणि कित्येक शतकापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी याबद्दल भगवद्गीतेत आपल्याला सांगितले होते की ते आपण शाळेत भौतिकशास्त्र विषयात शिकलो आहोत, पण ते खरे आहे. मग ते खरे काय आहे ते आपल्याला कधीच कळले नाही. आकर्षणाचा सिद्धांत भौतिकशास्त्राप्रमाणे काम करतो. यामागचे नेमके काय विज्ञान आहे हे मी तुम्हाला समजावून सांगतो. त्यानंतर आपण हे सुद्धा पाहूया की भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत तेच विज्ञान कसे समजून सांगितले आहे, आणि ते आमच्याकडील एका सहभागी व्यक्तीने आकर्षणाच्या सिद्धांताच्या मागचे विज्ञान समजून घेऊन US ला जाण्यासाठी व्हिसा कसा मिळवला याची गोष्ट नक्कीच तुम्ही जाणून घेतली पाहिजे, आणि तुम्हाला त्यानुसार सगळं काही समजेल. आता आकर्षणाच्या सिद्धांतामागचे विज्ञान आहे. आकर्षणाच्या सिद्धांतामागचे विज्ञान तुम्ही शाळेतच भौतिकशास्त्रात शिकलेले होतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता पुन्हा भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागेल अशी भीती अजिबात बाळगू नका. तुमच्यासाठी मी ते अगदी सोपे करून आणले आहे. ते कसे काम करते हे एकदा तुम्हाला कळले पाहिजे की ते वापरणे म्हणजेच विचार प्रत्यक्षात आणणे हे तुम्ही सहज करू शकाल. भौतिकशास्त्रात आपण शिकलो आहोत की आपल्या सभोवताली असलेल्या ज्या गोष्टींना वस्तुमान किंवा आकारमान असते त्यांना पदार्थ म्हणतात, आणि तसेच तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने तुम्हाला जे जाणवते त्याला पदार्थ म्हणतात. त्यामुळे जगाचे पदार्थमूलक असे वर्णन केले जाते, कारण प्रत्येक गोष्ट पदार्थ आहे. आपण वापरतो ते सारे पदार्थच असतात. श्वासावाटे आत घेतो ती हवा पदार्थच असते. तुमच्या समोर असलेले ध्येय पदार्थ विषयक असते. आपल्या सभोवतालची माणसे ही पदार्थांनीच बनलेली असतात. वस्तुमान आणि आकारमान असलेली प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तू ही पदार्थ असते. पदार्थाच्या तुकड्याचे आपण सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले तर तो पदार्थ अणु, रेणू, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांच्यापासून बनलेला असतो आणि असे दिसून येते. आणखी खोल जाऊन विचार केला तर तेथे ऊर्जा आहे असे कळते. आणि आपण शाळेत असताना सूत्र शिकलो ते असे होते की E=mc². आता आपल्या भोवती जे काही दिसते आहे ते सगळे ऊर्जेने बनले आहे. पाणी, हवा, सर्व प्रकारचे वायू, प्रकाश, पर्वत, झाडे, तुमच्या आसपासची लाकडी किंवा लोखंडी सामान, जे जे काही आपण पदार्थ म्हणून ओळखतो ती सारी ऊर्जाच आहे. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, घर, गाडी, पैसा, परस्पर संबंध, तुम्हाला जे काही हवे असेल ते पदार्थच आहेत, आणि प्रत्येक पदार्थ ऊर्जेपासून बनलेला आहे. तुम्ही ऊर्जा आहात आणि मी ऊर्जा आहे, आणि आपली ध्येय ऊर्जा आहेत, म्हणून सगळे काही ऊर्जाच आहे. हे कृपया तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून जे काही आहे ती सर्व काही ऊर्जाच आहे. आता एक गोंधळात टाकणारा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही आणि मी ऊर्जेपासून बनलो आहोत, अर्थात ही ऊर्जा वेगवेगळी आहे की एकच आहे? म्हणून असे वाटू शकते की आपण वेगवेगळ्या व्यक्ती आहोत, म्हणजे वेगवेगळ्या ऊर्जेपासून बनलेले असायला हवे. पण खरं तर तुम्ही ज्या ऊर्जेपासून बनलेले आहात त्याच ऊर्जेपासून मीही तयार झालेलो आहे, आणि हे आश्चर्यकारक गोष्ट नाही, हे खरं आहे. म्हणून विज्ञानाने सिद्ध केलं आहे की या सगळ्या विश्वात एकच ऊर्जा असून तुम्ही आणि मी एकाच ऊर्जेपासून बनलो आहोत. ऊर्जेच्या अदृश्य धाग्याने आपण एकमेकांना जोडले गेलेले आहोत, पण हे जोडणे आपल्याला दिसत नाही. याचे कारण ऊर्जा आपल्या डोळ्यांनी पाहता यावी याची क्षमता आपल्या शरीरात नाही. आपण आपली हाडे आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण क्षकिरण यंत्राच्या सहाय्याने आपण आपली हाडे पाहू शकतो. त्याच धर्तीवर नक्कीच आपण ऊर्जेच्या सहाय्याने झालेली एकमेकांमधील जोडणी पाहू शकत नाही. पण विज्ञानाच्या सहाय्याने मानवाचे असे तंत्रज्ञान निर्माण केले आहे की ज्यांच्या सहाय्याने ऊर्जा पाहता येते. निर्माण करण्यात आलेली या वापरलेली गेलेली ऊर्जा आपल्याला मोजता येते. आणि एखादी वस्तू तुम्हाला पाहता आली नाही तर याचा अर्थ असा अजिबात होत नाही की ती वस्तू अस्तित्वात नाही. मला खात्री आहे की तुम्ही ऐकले असेल किंवा कोणत्या तरी धार्मिक ग्रंथात वाचले असेल की तुम्हाला देव पाहायचा असला तर तुम्ही स्वतःच्या आत डोकावून पहा, कारण देव तुमच्यात आहे. हे काही नुसते तत्वज्ञान नाही, त्याला वैज्ञानिक आधार आहे. म्हणून देव हे सुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे. आणि जर विश्वात फक्त एकच ऊर्जा अस्तित्वात असेल तर देव ज्या ऊर्जेचा बनला आहे तीच ऊर्जा आपल्यातही असली पाहिजे. म्हणून देव आपल्यातच आहे असे म्हणणे योग्य आहे. परमार्थ साधना करणारी लोक हिंसेच्या नेहमीच विरुद्ध असतात. आणि म्हणून कारण एखाद्या प्राण्याला इजा करणे म्हणजेच आपल्या आतील देवाला म्हणजेच ऊर्जेला दुखवणेच आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून कुणालाही दुखवू नका. आयुष्यात तुम्ही कुणाला दुखवले तर देवही तुम्हाला नक्कीच दुखवत असतो, आणि आपल्या कर्माची फळं आपल्याला भेटत असतात असे आपण म्हणत असतो. म्हणून आपण जेव्हा कोणावर रागवतो तेव्हा विलक्षण अस्वस्थ होतो. आणि ऊर्जेच्या पातळीवर विचार केल्यास दुसऱ्यावर रागवणे हे एक प्रकारचे स्वतःवरच रागवण्यासारखे आहे. म्हणून क्षमाशील वृत्ती महत्वाची ठरते. दुसऱ्याला क्षमा करणे म्हणजे स्वतःलाही क्षमा करण्यासारखेच आहे.
तुम्ही हे सुद्धा ऐकले असेल की तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल. तुम्ही पैसा दिलात तर तुम्हाला अधिक पैसा मिळेल. तुम्ही प्रेम दिलेत तर तुम्हाला अधिक प्रेमाचे मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही राग दिलात तर तुम्हाला अधिक राग मिळेल. जर तुम्ही प्रतिकूल किंवा त्रासदायक विचार दिलेत तर तुम्हाला तसेच विचार अधिक नक्कीच प्रमाणात मिळतील. हे तत्व काम करते, कारण ऊर्जेच्या पातळीवर आपण दुसऱ्यांशी जसे वागतो तेच वागणे आपल्यावरही परिणाम करते. म्हणून आकर्षणाच्या नियमावर नियंत्रण ठेवणारे ऊर्जाविषयक नियम आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. ऊर्जाविषयक काही नियमांद्वारे आपल्या विश्वाचा कारभार चालतो आणि या नियमांनुसार प्रावीण्य मिळवलेत तरच तुम्ही विश्वाचे स्वामी नक्कीच व्हाल. आणि तुम्ही नक्कीच ते ऐकले पाहिजे. आणि ते असे आहे, एक म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही व नष्टही करता येत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात नेता येते. याचा अर्थ असा की सगळे पदार्थ हे ऊर्जेपासून बनलेले आहेत. उदाहरणार्थ प्लास्टिकची बाटली, ती निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, तिला फक्त एक रुपयातून नक्की दुसऱ्या रूपात नेता येते. आता प्लास्टिकची बाटली घन रूपात आहे, आपण जर ती तापवली तर ते प्लास्टिक वितळेल आणि ती द्रव रूपात धारण करेल. म्हणजेच आपण फक्त ऊर्जेचे रूप बदलण्यात यशस्वी झालो, आपण ती निर्माण किंवा नष्ट केली नाही आणि करूही शकत नाही. तुम्हाला नवल वाटत असेल की आपण हे ऊर्जाविषयक नियम पुन्हा का शिकतो आहोत, तर हे नियम समजून घेतल्यामुळे तुम्हाला आकर्षणाच्या नियमांची जादुई शक्ती कशी वापरायची हे समजायला नक्कीच मदत होईल. म्हणून विश्वातील एकूण ऊर्जेचे मान नेहमी स्थिर असते, हा दुसरा नियम. म्हणून याचा अर्थ असा की आपण कितीही ऊर्जा वापरली किंवा कितीही ऊर्जेचे रूपांतर केले तरी ऊर्जेचे एकूण मान नेहमी स्थिर असते. आणि ही गोष्ट भौतिक शास्त्राने सुद्धा सिद्ध केलेली आहे. आता तिसरा नियम म्हणजे प्रत्येक गोष्ट ऊर्जेपासून बनली आहे. आपण आणि आपले ध्येय त्याच एकाच ऊर्जेपासून बनले आहेत. फक्त ज्या कंपनेने आपण कंप पावतो ती कंप्रता आपल्याला एकमेकांपासून वेगळेपणा देते आणि आपण सगळे एकच आहोत आणि ऊर्जेच्या पातळीवर एकमेकांशी जोडलेले आहोत. सैन्यामध्ये केल्या गेलेल्या एका वैज्ञानिक प्रयोगाचे वर्णन खाली दिलेले आहे. या प्रयोगावरून निघालेल्या निष्कर्षांनी हे सिद्ध होते की आपण सारे ऊर्जेच्या पातळीवर एकमेकांशी जोडलेले आहोत. वैज्ञानिकांनी एका माणसाच्या तोंडातून डीएनएचा नमुना घेतला. त्यांनी हा नमुना एका उपकरणात ठेवला आणि डीएनए मध्ये होणारे बदल हे उपकरण टिपत असे. आणि वैज्ञानिकांनी हा डीएनएचा नमुना आणि तो माणूस वेगवेगळ्या खोलीत ठेवले होते. त्यानंतर त्यांनी हा माणसाला आनंद, दुःख, वैताग, उत्तेजना अशा वेगवेगळ्या भावना निर्माण होतील अशी चित्रे दाखवली. आणि वैज्ञानिकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले की जेव्हा पहिल्या खोलीत त्या माणसाच्या मनात अशा निरनिराळ्या भावनांचे चढउतार सुरू होते तेव्हा दुसऱ्या खोलीत त्यांच्या डीएनए मध्ये त्याचवेळी तशाच क्रमाने चढउतार नक्कीच सुरू होते. या आश्चर्यजनक निरीक्षणानंतर वैज्ञानिकांनी त्या प्रयोगाचा पुढचा टप्पा सुरू करण्याचे ठरवले. वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो माणूस वेगळ्या शहरात असताना देखील डीएनए मध्ये तशाच क्रमाने चढउतार सुरू असल्याचे वैज्ञानिकांना आढळले. आणि ह्या आणि अशा बऱ्याचशाच प्रयोगावरून हे सिद्ध होते की आपण सारेजण ऊर्जेच्या पातळीवर एकमेकांशी जोडलेले आहोत. आणि हे सगळे फार मनोरंजक आहे. आकर्षणाचा नियम वापरून आपल्या आयुष्यात जे हवे असेल ते प्रत्यक्षात कसे आणावे हे ऊर्जेचा पुढचा नियम आपल्याला नक्कीच सांगत असतो. तोही तुम्ही नक्कीच ऐकला पाहिजे. आता चौथा नियम आहे, एकाच कंप्रतेच्या ऊर्जापुंज एकमेकांना आकर्षून घेतात. याचा अर्थ असा आहे की दोन सारख्याच गोष्टी आकर्षणात असतात, म्हणून सगळी ऊर्जा एका ठराविक कंप्रतेने कंप पावत असते. आणि जेव्हा दोन वस्तूंची ऊर्जा एकाच कंप्रतेने कंप पावते तेव्हा त्या वस्तूंमधील ऊर्जा एकमेकांना आकर्षून घेतात. आणि आकर्षणाचा नियम आहे, दोन सारख्या गोष्टीत आकर्षण असते. म्हणून आपली ध्येय ऊर्जेची बनलेली आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांना आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी आपण आकर्षणाचा सिद्धांत वापरू शकतो. तसे पाहता आकर्षणाचा नियम तुमच्या आयुष्यात आत्ताही काम करतोय आणि तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आकर्षून घेतोय. म्हणून भगवद्गीतेत तर भगवान श्रीकृष्ण ऊर्जेविषयीच्या नियमांची ओळख आपल्याला करून देतात. आणि मला स्वतःला भगवान श्रीकृष्ण हा भौतिक शास्त्रज्ञ वाटतो. म्हणून तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्कीच मला सांगा. श्री भगवद्गीता या विषयावरील अधिकारी व्यक्ती आहे आणि असा माझा दावा नाही. आकर्षणाचा सिद्धांत हा भगवद्गीता यांच्यात काही संबंध असल्याचे मला जेव्हा जाणवले तेव्हा मी माझ्या परीने त्याचा जो अर्थ लावला तो मी तुम्हाला नक्कीच सांगतो. आणि ते आहेच आणि इतकेच आहे. म्हणून आकर्षणाचा सिद्धांत आणि भगवद्गीता, कोणत्याही शस्त्राने आत्म्याचे तुकडे करता येत नाही, कोणती आग आत्म्याला जाळू शकत नाही, कोणताही वारा आत्म्याला कोरडा करू शकत नाही. म्हणून जन्म आणि मरण हे फक्त तुमच्या देहाला असते. खरे तर तुम्ही म्हणजे तुमचा आत्मा आहे, ऊर्जा किंवा चैतन्य.
म्हणून हा उत्पन्न करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. एका आयुष्यातून दुसऱ्या आयुष्यात असे फक्त त्याचे रूप बदलते. म्हणून भौतिकशास्त्र नेमके हेच सांगते, ऊर्जा निर्माण करता येत नाही व नष्ट करता येत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात नेता येते. भौतिकशास्त्रात स्पष्ट करून सांगितले आहे की ऊर्जाबद्दलचे नियम व भगवद्गीता यांच्यात दिसणारा संबंध पाहून मी कमालीचा आश्चर्यचकित झालो आहे. आणि आजच्या विज्ञानाने या गोष्टी समजून घेतल्या असल्या तरी आपल्याला सांगण्यासाठी कित्येक शतके आधीच भगवान श्रीकृष्णाला त्या माहिती होत्या. म्हणून काहीच जन्म घेत नाही किंवा मरत नाही, प्रत्येक गोष्ट कायम अस्तित्वात असते. भौतिकशास्त्र सांगते की या विश्वातील ऊर्जेचे एकूण मान नेहमी स्थिर असते, म्हणजे या आयुष्यात काहीही हरवत नाही किंवा वाया जात नाही. एका परीने श्रीकृष्ण आपल्याला भौतिकशास्त्र समजून सांगत आहेत. म्हणून प्रत्येकात देव आहे. तुम्हाला जर खरेच देवाला शोधायचे असेल तर त्याला तुम्हाला नक्कीच तुमच्या आत शोधा. म्हणून भौतिकशास्त्र सांगते प्रत्येक वस्तू एकाच ऊर्जेपासून बनली आहे. जर देव ही ऊर्जा आहे तर मी सुद्धा ऊर्जाच आहे आणि आपण सारे एकाच ऊर्जेपासून निर्माण झालेलो आहोत. प्रत्येक वस्तू देव आहे आणि या म्हणण्याला अर्थ आहे, कारण प्रत्येक वस्तू एकाच ऊर्जेपासून तयार झालेली आहे. म्हणून धर्म आणि विज्ञानातील हा संबंध किती छान आहे नाही का? हे लिहिताना सुद्धा मला ओचंबळणं येत आहे. भगवद्गीतेत एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे हे पंचमहाभूतात्मक जग हा एक भ्रम आहे. यालाच कृष्णाने माया असे नाव दिलेले आहे. माया म्हणजे भ्रम. कृष्णाचे म्हणणे असे आहे की आपल्याला जे जग हे जाणवते ती माया किंवा भ्रम आहे, कारण माणसाने ऊर्जा पाहू शकत नाही. आपण फक्त पदार्थ किंवा पदार्थावर आधारित वस्तुस्थिती पाहू शकतो. माझ्या जेव्हा असे मनात आले की फक्त हाच संबंध आहे, तेव्हा मला आकर्षणाचा नियम सापडला आणि जो माझ्यामध्ये भगवद्गीतेत सांगितलेला आहे. म्हणून चौथा नियम आहे की तुमची नियती ही नेहमी तुमच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून तुमची कृती एका ठराविक कंप्रतेच्या ऊर्जेने केली जाते आणि ऊर्जेच्या नियमाप्रमाणे दोन सारख्या गोष्टी आकर्षणात असतात आणि त्यामुळे तुमच्या कृतीने तेवढ्याच कंप्रतेचा परिणाम आकर्षून घेतला जाईल. आणि माझ्या दृष्टीने याचा अर्थ असा की तुमची नियती तुमच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून आकर्षणाच्या नियमांच्या भाषेत ही गोष्ट तुमची नियती तुमच्या कर्माच्या कंप्रतेवर अवलंबून आहे. आणि मी याच्याकडे पूर्वी भगवद्गीतेत जे सांगितलेले आहे त्याचे वैज्ञानिक प्रमाण अशा दृष्टीने पाहतो. अध्यात्मात कंप्रतेला जाणीव असे म्हणतात. आपण जेव्हा असे म्हणतो की आपण वेळेच्या कंप्रतेच्या कंप पावतो, आणि अध्यात्माच्या दृष्टीने विचार करणारे लोक म्हणतात की आपण जाणीवेच्या भिन्न पातळीवर आहोत. आणि आकर्षणाचा सिद्धांत हे काही सकारात्मक विचार करायला सांगणारे तत्वज्ञान नाही की ज्याबद्दल फारसा विचार करण्याची आवश्यकता नाही. या नियमांचाही पाया शास्त्रीय दृष्ट्या तपासलेली वस्तुस्थिती असून कित्येक शतके अस्तित्वात असलेल्या नियमांवर आधारित आहे. म्हणून प्रत्येक वस्तू ही ऊर्जा आहे. तुम्हाला जे वास्तव तुमच्याकडून हवे असेल त्याच्या कंप्रतेशी जुळवून घ्या आणि तुम्हाला ते वास्तव मिळतेच. आणि हे फक्त तत्वज्ञान नाही तर ते भौतिकशास्त्र आहे. हे विचार प्रश्नोत्तरांच्या रूपात आपण लिहूया आणि तुम्हाला ते समजून जाईल. म्हणून देव म्हणजे नक्की काय? आपण ज्या ऊर्जेपासून बनला आहोत त्याच ऊर्जेचा देव हा स्रोत आहे. देव ऊर्जा कुठे आहे? देव ऊर्जा सगळीकडे आहे. सगळ्यात म्हणजे माझ्यासह प्रत्येकात आहे. मी कोण आहे? मी ऊर्जा आहे. माझ्यात देव आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की सगळी माया आहे किंवा सगळा भ्रम आहे. याचा भगवद्गीतेला अभिप्रेत असलेला अर्थ काय असेल? म्हणून आपले इंद्रिय आपल्याला जाणीव करून देतात ते सगळे ज्ञान माहिती पंचमहाभूतात्मक जगामुळे निर्माण होणारा भ्रम आहे. ऊर्जा आणि किंवा आत्मा हा आपल्याला कधीच दिसत नाही. त्यामुळे आपण इंद्रिय वास्तवतेत किंवा भ्रमात राहत असतो, म्हणजे मायेत राहत असतो. हे तुम्ही समजून घ्या. म्हणून माझ्या सभोवती असलेले सगळेजण कोण आहेत? प्रत्येक जण देव ऊर्जा आहे, जो मी सुद्धा आहे. आणि त्यामुळे सगळेच एकच आहेत, फक्त आमचे दृश्यरूप वेगळे आहे. म्हणून मी इतर कोणाला दुखावले तर मला वाईट का वाटते? दुसऱ्याला जेव्हा मी दुखावतो तेव्हा ऊर्जेच्या पातळीवर मी स्वतःलाच दुखावत असतो. म्हणून ऊर्जा प्रत्येकाची सारखीच असते. आणि मी इतर कोणाशी प्रेमाने वागलो किंवा कोणाला आनंदी केले तर मला छान का वाटते? दुसऱ्याशी मी जर प्रेमाने वागलो तर ऊर्जेच्या पातळीवर मी स्वतःशीच प्रेमाने वागत आहे आणि तसं मला अनुभवत आहे. म्हणून आपल्याला ते बरे वाटत असते. म्हणून क्षमाशील वृत्ती महत्वाची काय आहे? तर दुसऱ्यांना मी जेव्हा क्षमा करतो तेव्हा ऊर्जेच्या पातळीवर मी स्वतःलाच एका प्रकारे क्षमा करत असतो. म्हणून आपल्याला नक्कीच त्यामुळे बरं वाटत असतं. काय मिळण्यास मी पात्र आहे? प्रत्येक जण आणि प्रत्येक वस्तू मिळण्यास मी पात्र आहे, कारण ते सगळे म्हणजेच मी आहे आणि माझ्यात आणि त्यांच्यात एकच ऊर्जा आहे. म्हणून मी माझी नियती नियंत्रित करू शकतो का? होय. माझी कंप पावण्याची कंप्रता नियंत्रित करून
मी स्वतःशी माझी नियती काय असेल ते ठरवू शकतो. ही सगळी उत्तरे आपल्याला उभारी देणारी आहेत. कारण हे सगळे समजून घेत असताना मला लागलेला सर्वात महत्त्वाचा शोध हे एक वैज्ञानिक सत्य होय. ते असे की माझ्यासह प्रत्येक देहात या वस्तूमध्ये देव आहे आणि देवात असलेली ऊर्जा जर माझ्यात असेल तर मग आपल्याला हवे आहे ते मिळवण्याची शक्तीही आपल्यातच असणार आहे. म्हणून मला जे काही हवे असेल ते ऊर्जेच्या पातळीवर मीच आहे आणि म्हणून माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी पात्र आहे. कारण प्रत्येक गोष्ट माझ्यात आहे आणि मी प्रत्येक गोष्टीत आहे. हे सगळे कळल्यानंतर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलली आणि मी स्वतःला माझ्या कुटुंबात, मित्रांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये, ग्राहकांमध्ये, अडचणींमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये, लॅपटॉपमध्ये, भोवतालच्या सर्वाधिक नक्कीच सर्वांमध्ये पाहिले आणि त्यामुळे सगळ्यांबद्दल माझ्या मनातला आदर आणि आपलेपणा यात कमालीची वाढ झाली आणि यातूनच माझ्या मनात समजूतदारपणा आकाराला आला. इतरांबद्दल अनादराची भावना बाळगू नका, कारण हे स्वतःचाच अनादर केल्यामुळे नक्कीच होईल. सारे जग हे परमेश्वराचे आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून बुद्धासारखे आध्यात्मिक गुरु प्रत्येकावर विनाअट सहजपणे प्रेम का करू शकत होते आणि महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्यासारखे महान नेते हिंसेच्या विरोधात का होते ते मला आत्ता कळायला लागले. आता लोकांना प्रेमाने जिंकावे असे मला वाटायला लागले. या सगळ्या महान व्यक्तींना हे माहिती होते की इतरांचा तिरस्कार करणे म्हणजे स्वतःचा तिरस्कार केल्यासारखेच आहे. म्हणून या साऱ्या महात्म्यांनी प्रेम आणि क्षमेला आपलेसे केले आणि मी जे काही शिकलो त्यामुळे मी माझे आयुष्य यांच्यात कायमस्वरूपी बदल घडला. पुढच्या प्रकरणात आपण आकर्षणाच्या सिद्धांतात आणखी काय सामावलेले आहे ते पाहू आणि तो कसा वापरायचा तेही समजून घेऊ. त्याआधी तुम्हाला सरावासाठी मी लहानसा नक्कीच अभ्यास देईन. तुम्ही नक्कीच आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे असणारे विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सगळे पदार्थ ऊर्जेपासून बनले आहेत आणि सगळ्या पदार्थांना तुम्ही ऊर्जेसारखेच नक्कीच मानले पाहिजे आणि ती ऊर्जा तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल. म्हणून प्रत्येक वस्तू पदार्थापासून बनली आहे म्हणून आपण या जगाला पदार्थमूलक असे म्हणतो आणि तेच पदार्थ वापरून आपण जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या मिळवू शकत असतो. म्हणून सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असते हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता. तुम्ही जशी भावना असेल तसे आणि तेच तुम्ही आकर्षून नक्कीच घेता. तुमच्या मनात जशा कल्पना असतील तशी तुमची निर्मिती तुम्ही करत असता. म्हणून चांगल्या परिचित असलेल्या व आमच्या कार्यशाळेत नेहमी सहभागी होणाऱ्या श्रोते श्वेता काजळे यांनी आकर्षणाचा नियम समजून कसा वापरला व त्यांच्या स्वप्नातली गाडी कशी मिळवली त्याची गोष्ट पुढे देत आहेत. मला आवडणारी एक ठराविक गाडी विकत घेण्यासाठी मी 6 महिने प्रयत्न करत होते, पण नंतर मला असं वाटू लागलं की मला ती गाडी कधीच परवडणार नाही. आकर्षणाच्या नियमाबद्दल असलेल्या कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर मला हे कळलं की चमत्कार घडतात, फक्त त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. म्हणून ती गाडी आकर्षून घेण्यासाठी मी मानसिक चित्रण व अनुमोदन हे तंत्र वापरू लागले. गाड्यांच्या शोरूमच्या भेटी देऊन मी गाडी चालवून बघू लागले. गाडी चालवत असताना फोटो काढून घेतले आणि गाडी विकत घेणे मला परवडणार नाही अशी भीती वाटणे मला हळूहळू बंद झाले. त्यानंतर मला जी गाडी घ्यायची होती ती गाडी विकत घेण्या इतके पैसे मी 6 महिन्यात साठवले. इतकेच नाही तर त्यानंतर लवकरच मी आणखी एक गाडी विकत घेतली आणि दोन्ही गाड्यांचे कर्ज जेमतेम वर्षभरातच फेडून टाकले. खरं तर इतकं सारे यश 3 आणि ते सुद्धा इतक्या वेगाने मिळणारी माझ्या कंपनीतील मी वयाने सर्वात लहान कर्मचारी होते. माझ्या वरिष्ठांना माझा इतका अभिमान वाटत असे की माझं उदाहरण ते सगळ्यांना देत असत आणि मला वाटतं की धंद्यातील अधिकाधिक संधी आणि माझी ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक तो पैसा मी आकर्षून घेतला. कारण योग्य कंपनीची कंपनी निर्माण व्हावी यासाठी आणि माझ्या भावना, विचार, मते आणि कृती यांच्यावर नियंत्रण असावे यासाठी आकर्षणाचा सिद्धांत मी वापरत असे आणि तो सिद्धांत माझ्यासाठी पूर्णपणे काम करत होता. आता मानसिक चित्रण, कृतज्ञता व अनुमोदन ही तंत्रे मी रोजच वापरते आणि त्यांचे पर्यावसान मला इतर कोणाहीपेक्षा अधिक वेगाने जास्तीत जास्त व आश्चर्य वाटावे इतके यश मिळवण्यात येते. म्हणून मी जेव्हा काही खरेदी करायला जाते तेव्हा मला मनासारखी वस्तू मिळत नसली तर मी माझे डोळे बंद करून घेते आणि कल्पना करते की नेहमी मला हवी असलेली वस्तू मिळाली आहे आणि त्यानंतर मला काही वेळा हवी असलेली वस्तूच मिळते किंवा काही वेळा तर माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली वस्तू मिळते. म्हणून मितेशजी हा अद्भुत अशा आकर्षणाच्या सिद्धांताची माहिती मला करून दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार असे ते म्हणत आहेत आणि त्यांनी त्यांचा अनुभव इथे मांडलेला आहे. म्हणून मला नक्कीच खात्री आहे की श्वेताची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल असते आणि पुढे काहीतरी तुम्हालाही तुमच्या आयुष्यात घडलेली अशी चमत्काराची गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल. आकर्षणाच्या सिद्धांताच्या मागे असलेले विज्ञान आणि भगवतीशी
नक्कीच असलेला त्याचा संबंध कळल्यानंतर आता आपण आकर्षणाच्या सिद्धांताला नियंत्रित करणारा एक महत्त्वाचा नियम समजून घेऊ. तो म्हणजे सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असते. आता सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असते म्हणजे एकाच कमतरतेची ऊर्जा असणाऱ्या दोन वस्तू व्यक्ती एकमेकांना आकर्षून घेतात. आता वैज्ञानिकांच्या मते या विश्वात एकच ऊर्जा असली तरी ही ऊर्जा वेगवेगळ्या कमतरतेने कंप पावत असते आणि जेव्हा ह्या कमतरता जुळतात तेव्हा त्या ऊर्जा एकमेकांना आकर्षून घेतात. आणि आकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित असलेले काही आश्चर्यकारक शोध वैज्ञानिकांनी लावले आणि आपल्या काळात लागलेले महत्त्वाचे 3 शोध पुढे दिलेले आहेत. म्हणून ते म्हणजे सारख्या गोष्टी आकर्षणात असतात. हा नियमाचा शोध जर लागला नसता तर हे 3 शोध लागणे शक्य नव्हते. दूरध्वनी, दूरदर्शन आणि रेडिओ. दूरध्वनी, जर तुम्ही तुमच्या मित्रांच्या दूरध्वनी क्रमांकाची कमतरता निवडली तर त्या मित्राशी संपर्क साधला जातो. दूरदर्शन म्हणजे तुम्ही ज्या वाहिनीची कमतरता निवडाल ती वाहिनी निवडली जाऊन तिथे कार्यक्रम आपल्याला दिसू लागतात. रेडिओ म्हणजे तुम्ही ज्या नभोवाणी केंद्राची स्थानकाची कमतरता जुळवाल त्या स्थानकावरील कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळतील. उदाहरणार्थ 94.3 मेगाहर्ट्झ कमतरता निवडल्यास त्याच कमतरतेशी जुळणारा कार्यक्रम तुम्हाला ऐकू येतो. म्हणून आपली निर्मिती ऊर्जेपासून झालेली असल्याने आपण ज्या कमतरतेच्या कंप पावत असू त्याच कमतरतेची ऊर्जा आपण आकर्षून घेऊ. आणि कमतरतेचे 2 प्रकार असतात. आपल्या सभोवताली नेहमी 2 प्रकारच्या कमतरता अस्तित्वात असतात, धन आणि ऋण कमतरता. म्हणून तुम्ही जसे विचार असतात तसेच तुम्ही बनता आणि जशा भावना, जशी कल्पना तशी तुम्ही निर्मिती करता. आणि धन कमतरतेने कंप पावत असतील तर जास्तीत जास्त धन ऊर्जा आकर्षित होते. ऋण कमतरतेने जास्तीत जास्त ऋण ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करून घेतली जात असते. म्हणून कमतरता ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आकर्षणाचा नियम आणि अजाणतेपणे आपण नेहमीच वापरत असतो हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. कारण आपण नेहमीच कोणत्या तरी नक्कीच एका कमतरतेने कंप पावत असतो आणि याचा परिणाम म्हणून लोक आणि परिस्थिती यांच्या रूपात सातत्याने त्याच कमतरतेची ऊर्जा स्वतःकडे आकर्षून आपण आक्रोश करत असतो. म्हणून शाळेत असताना तुम्ही हे पाहिले असेल की खोडकर मुले एकत्र बसतात आणि अभ्यासाची आवड असणारी मुले वेगळी बसतात. कारण सारखी ऊर्जा असणाऱ्या व्यक्ती नेहमीच एकमेकांना आकर्षून घेतात. म्हणून एकच भाषा बोलणारी माणसे नेहमीच एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे स्वाभाविक व्यक्तीचा समाज निर्माण होतो. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि आपला समाज हा दुसरे तिसरे काही नसून समविचारी मंडळीचा मोठा गट आहे. आणि समविचारी असल्याने एकमेकांमध्ये आकर्षण असते. म्हणून काही वेळा आपल्या मित्राची आठवण येते आणि तो आपल्याशी दूरध्वनीवर संपर्क साधतो. याचे कारण दोघेजण बहुतेक एकाच वेळी एकमेकांबद्दल विचार करत असतात आणि कमतरता जुळल्याने एकमेकांकडे आकर्षित होतात. म्हणून जेव्हा आपल्याला कशाची तरी भीती वाटते आणि आपल्या बाबतीत असे होऊ नये अशी तळमळ लागून राहते, पण तीच गोष्ट आपल्याला बाबतीत घडते. कारण आपल्याला त्या घटनेची जितकी जास्त भीती वाटत राहील तितक्या अधिक तीव्रतेने आपण त्या प्रसंगाची कमतरता आपल्याकडे आकर्षून घेत असतो. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही हे पाहिले असेल की विशिष्ट उद्योगाचा बाजार ठराविक भागात निर्माण होतो. इलेक्ट्रॉनिक्सचा वस्तूंचा बाजार, भाजी बाजार, हार्डवेअर बाजार, कापड बाजार, सराफ बाजार वगैरे हे बाजार जाणीवपूर्वक तयार केलेले नसतात, तर त्यांची एकच कमतरता असल्याने सारख्या मालाची दुकाने एकमेकांकडे आकर्षित होतात आणि हळूहळू तो बाजार होतो. म्हणून कुरकुर करणे कर्मचारी नेहमीच एकत्र असतात. याविरुद्ध जे कार्यक्षम कर्मचारी असतात ते इतर कर्मचाऱ्यांचा एकत्रित आणत असतात. म्हणून श्रीमंत माणसे अधिक श्रीमंत होतात आणि गरीब माणसे अधिक गरीब. म्हणून रागीट माणसे राग निर्माण करणाऱ्या परिस्थितीला आकर्षून घेतात. म्हणून दुःखी माणसे आपल्या दुःखाची चर्चा करण्यासाठी अधिक दुःखी माणसांना आकर्षित करतात. ज्यांचे इतरांशी आनंदी व सौंदर्यपूर्ण संबंध असतात ती माणसे अशा स्वभावाची माणसे आकर्षून घेतात. आणि या विरुद्ध ज्याचे इतरांशी चांगले संबंध नाहीत त्या माणसांभोवती तशीच माणसे जमा होतात. म्हणून तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे आणि आकर्षणाचा नियम तुम्हाला नक्कीच समजला पाहिजे. प्रामाणिकपणे माणसे अधिक प्रामाणिक माणसांना व ज्या परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करता येते अशी परिस्थिती आकर्षित करतील आणि खोटारडी माणसं आणि अधिक खोटारड्या माणसांना तत्सम परिस्थितीला ते आकर्षून घेतील. हे तुम्ही समजून घ्या. म्हणून सारख्या गोष्टी एकमेकांना नेहमी आकर्षून घेतात. हा नियम सिद्ध करणाऱ्या असंख्य घटना, वस्तू, माणसे तुम्हाला आसपास दिसतील. तुम्हाला काय आकर्षून घ्यायला आवडेल आणि सकारात्मक विचार करणारी माणसे आणि सकारात्मक परिस्थिती की नकारात्मक विचार आणि नकारात्मक परिस्थिती. म्हणून बऱ्याच जणांना स्वतःमधील ऊर्जेची कमतरता कशी नियंत्रित करायची हे ठाऊक नसते. बऱ्याचदा माणसे नकारात्मक कमतरतेने कंप पावत असतात आणि त्यामुळे नकारात्मक विचार करणारी माणसे आणि नकारात्मक परिस्थिती ते आपल्याकडे आकर्षून घेतात. अशा वेळी त्या परिस्थितीला ती माणसे दुर्दैव असे नाव देऊन मोकळी होतात.
पण वस्तुस्थिती अशी असते की आपण काय आकर्षून घेणार आहोत हे आपण कमतरतेवर अवलंबून असतं. म्हणून स्वतःमधील ऊर्जा कमतरता कशी नियंत्रित करायची हे तुम्हाला कळले तर काय होईल. तुम्ही अधिक सकारात्मक ऊर्जा, पुष्कळ सदैव सकारात्मक विचार करणारी बरीच माणसे, सकारात्मक परिस्थिती हे सगळे आकर्षून घेऊ शकाल. आणि नकारात्मक ऊर्जा व तिथे नकारात्मक परिस्थिती तुम्ही अजिबात आकर्षून घेणार नाहीत. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि मग तुम्हाला ते सर्व काही समजत जाईल. म्हणून मित्रांनो, तुम्ही या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहे आणि या गोष्टी तुमच्या एकदा लक्षात आल्या की सर्व काही तुमच्या लक्षात नक्कीच असतं. म्हणून तुम्ही या गोष्टी या मनात ठेवायच्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही काम करत राहायचं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आकर्षून घ्यायच्या आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात पाहिजे असतील त्यांच्यावर तुम्ही प्रेम करायला शिका. जेवढं जास्त त्या गोष्टींवर तुम्ही प्रेम कराल त्या गोष्टी तुमच्या जवळ येत जातील आणि तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच मिळतील. आणि स्वामींवर श्रद्धा आणि भक्ती ठेवली तर स्वामी त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत नक्कीच करतील. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. मित्रांनो, चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.